तर हे दृश्य आपण पाहतोय। दादा भुसे आता पदभार स्वीकारतात। 50 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्व 50 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दादा भुसे यांनी हा पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे। या चिमुकल्यांच्या साक्षीने दादा भुसे हे आता पदभार स्वीकारतानाची ही दृश्य आपण पाहतोय। शालेय मंत्री दादा भुसे यांनी आता पदभार स्वीकारलेला आहे आणि यावेळी त्यांनी या चिमुकल्यांच्या साक्षीने हा पदभार स्वीकारलेला आहे। एकूण 50 मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दादा भुसे यांनी हा पदभार स्वीकारतानाची ही दृश्य आपण पाहतोय। मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे पदभार स्वीकारतायत। 50 विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। गणवेशात हे चिमुकले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि 50 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दादा भुसे यांनी पदभार स्वीकारलेला आहे। सर्वांना सध्या एका रांगेत उभं केलं जात आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हा पदभार स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद या ठिकाणी आपण पाहतोय। शालेय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी दादा भुसे यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे। आता पुढील 5 वर्ष हे खातं दादा भुसे पाहणार आहेत। सर्व आमच्या नाशिक जिल्ह्याच्या अगदी पाड्या वस्तीच्या पासून संपूर्ण जिल्हा, काही जिल्हा परिषदचे, काही महानगरपालिका, काही खाजगी संस्था, असे वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी आहेत। 10वी 11वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नैपुण्यपूर्ण जबाबदारी पार पाडलेली आहे।